नमस्कार. हालो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे ऑक्सिजन लेवल कमी होणं आणि कोरोना नंतरचे आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ वैद्य अतुल देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य अतुल देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. वैद्य अतुल देशमुख हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी संपादन केली आहे. संगमनेर इथे त्यांचं सर्व सुविधांयुक्त सुसज्ज असं श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल आहे आणि तिथे ॲडमिट होऊन देखील उपचार घेता येतात. तसंच ठाणे, दादर, पुणे, कोल्हापूर इथे देखील ते त्यांची सेवा देतात. ऑक्सिजन लेवल कमी झालेल्या आणि आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना त्यांच्या उपचारांचा फायदा होऊन ते लवकर बरे झालेले आहेत. तसंच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवरती जाणवणाऱ्या विविध तक्रारी, उदाहरणार्थ दम लागणं, थकवा येणं, वारंवार ताप येणं, रक्ताच्या गुठळ्या होणं, अटॅक येणं, ह्या तक्रारींमध्ये देखील वैद्य अतुल देशमुख यांचे उपचार सिद्ध झालेत. तसंच वैद्य अतुल देशमुख हे सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, लंबर स्पॉन्डिलिसिस, सायटिका, कोड कॉम्प्रेशन, हर्निएशन ऑफ डिस्क, स्पाइनल कॅनल स्टिनोसिस, ऑन्कलायझिंग स्पॉन्डिलिसिस अशा विविध मणके विकारांवरती देखील आयुर्वेदामध्ये उपचार करतात. चला तर आज आपण एकूणच कोरोना नंतरचे आयुर्वेदाचे उपचार काय आहेत याबद्दल जाणून घ्या वैद्य अतुल देशमुख यांच्याकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच कोरोनाबद्दल खरं तर सगळ्यांनाच तशी माहिती आहे, मात्र गेल्या वर्षीपासून खरं तर आपण ह्या सगळ्याला तोंड देतोय. हे मोठं संकट सध्या अख्ख्या जगावरती आलेलं आहे आणि आज आपला विषय खरं तर ऑक्सिजन लेवल कमी होणं आणि त्यानंतर कोरोना नंतरचे विविध आयुर्वेदातले काय उपचार आहेत त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, कोरोनाची नेमकी काय काय लक्षणं आहेत आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे? असं आहे की कोरोना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं थोडा ताप येणं, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी होणं, घसा खवखवणं, जिभेला चव न जाणवणं, नाकाला वास न येणं असे काही कॉमन लक्षण असतात. त्यांनी जर तो आजार थोडासा वाढत गेला तर खोकला आणि दम लागण्यापर्यंत तो आजार जातो. आता बरेच पेशंट असे देखील आढळतात आपल्याला की ज्यांच्यामध्ये लक्षण काहीच नसतात तरी देखील ते पॉझिटिव्ह असतात. असं देखील आपल्याला बऱ्याच पेशंट्समध्ये बघायला मिळतं. बरोबर, ते एसिम्प्टोमॅटिक मध्ये मोडतात रुग्ण. बरोबर. मात्र आता सध्या आपण पाहतोय की सध्या कोरोनाचे जे आता रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेक रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे आणि त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होते. ऑक्सिजन लेवल कमी होते मात्र एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा देखील पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये ऑक्सिजन लेवल नेमकी कमी होण्याची काय काय कारणं प्रामुख्याने पाहायला मिळतात त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की आता ऑक्सिजन लेवल कमी का होते तर ज्यावेळेस कुठलंही व्हायरल इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये होतं किंवा व्हायरल न्युमोनायटिस आपण ज्याला म्हणतो, तर व्हायरस ज्यावेळेस ते आपल्या फुफ्फुसांमध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्या ज्या अल्व्हेओला ज्या असतात म्हणजे आपल्या फुफ्फुसातल्या श्वास वहन करणाऱ्या नळ्या ज्या असतात त्या वाहिन्यांमधून तो व्हायरस आतमध्ये जातो आणि त्या आपण जी हवा घेतो आपल्या नाकावाटे ती हवा सगळी आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन त्यातला ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळत असतो आणि ते ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त आपल्या शरीराला मिळत असतं आणि आपल्या शरीराचं त्याने जीवन किंवा प्राण हे सगळं आपल्या रक्तावर आणि ऑक्सिजनवर अवलंबून असतो. तर ज्यावेळेस हा व्हायरस आपल्या फुफ्फुसांमधून एंट्री करतो त्यावेळेस तो तिथल्या अल्व्हेओला म्हणजे त्या ज्या छोट्या छोट्या नळ्या असतात ऑक्सिजन रक्ताला मिळवून देणाऱ्या त्यांच्यावर तो अटॅक करतो आणि त्यांना तिथं इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन सूज यायला लागते. ज्यावेळेस तिथं त्यांच्यावर त्या व्हायरसचा अटॅक होतो त्यावेळेस आपल्या शरीराला ज्या काही पांढऱ्या पेशी असतात त्या पांढऱ्या पेशी त्याच्या विरुद्ध लढण्याची क्रिया सुरू करतात आणि त्यांच्या लढाईमध्ये काय होतं की तिथे एक मृत पेशी तिथं साठायला लागतात, पस किंवा तिथं एक पू तयार व्हायला लागतो आणि तिथं एक असे लिक्विड्स किंवा स्राव तिथं बऱ्यापैकी जाऊन राहतात, तिथं सूज यायला लागते. अशा पद्धतीने ती क्रिया सगळी घडत असते. तर हा याच्यात कसं होतं की ती सूज तिथं आल्यामुळं जी हवा आपण घेणार आहोत नाकावाटे ती हवा पूर्णपणे शरीरामध्ये एंट्री करू शकत नाही, जाऊ शकत नाही, कारण तिथं ते ऑलरेडी तिथं पाण्याचं लिक्विड बऱ्यापैकी जमा झालेलं असतं त्याच्यामुळं आणि पुरेशी हवा पुरेसं ऑक्सिजन आपल्या शरीराला न मिळाल्यामुळं रुग्णाला ऑक्सिजनची लेवल शरीरातली कमी यायला लागते. तर अशा वेळेस जो आहे त्या आयुर्वेदानुसार जर आपण या गोष्टीचा जर विचार केला तर रुग्णाला दम लागणं हे प्रमुख लक्षण त्याच्यामध्ये असतं. आणि आयुर्वेदानुसार जर आपण बघितलं तर एक श्वास नावाचा आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. या श्वासामध्ये असं सांगतात, आयुर्वेदशास्त्र असं सांगतं की कफपुरुद्ध गमना पवना विश्वगा स्थितः प्राणोदक अन्नवाहिनी दुष्टा स्वतःंशी दोषेन वृस्ते कृते श्वासम आमाशयम समुद्भवम. म्हणजे आपलं जे आपण फोकस कशात करतो याच्यामध्ये व्हायरल न्युमोनायटिसमध्ये किंवा ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल कमी होते त्यावेळेस सगळा फोकस आपला फक्त फुफ्फुसांवर असतो. परंतु याचा जो रूट कॉज आपण इकडे जर शोधायला गेलो कुठल्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये अगोदर त्या व्यक्तीची भूक मंदावते, पोट गच्च होतं, नंतर पुढची लक्षणं त्याला ताप येणं आणि बाकी मग दम लागणं वगैरे, सर्दी वगैरे या गोष्टी सगळ्या होत असतात. तर
आदराच्या मुळाशी जर आपण गेलं आणि जर आपण आयुर्वेदानुसार जर श्वासाची कारणं जर बघितली तर याच्यामध्ये कफ जो असतो शरीरातला आपला हा कफ फुफ्फुसांमध्ये जाऊन बसतो. त्याच्यामुळं कफामुळे त्या फुफ्फुसांमध्ये हवा येण्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात आणि हवा आतमध्ये यायला अडथळे आल्यामुळं त्यातनं पुरेसं हवा ऑक्सिजन शरीराला न मिळाल्यामुळं दम लागायला लागतो. आणि याचं मूळ कुठं असतं, आमाशय समुद्भवम म्हणजे आमाशयामध्ये याचं ओरिजिन असतं. तर आपल्याला असं बघायला मिळतं की बऱ्याचशा व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी आहेत तर सुरुवातीला त्यांना भूक कमी लागणं हे प्रमुख लक्षण असतं. त्याच्यानंतर मग तो जो पोटामध्ये एक चिकटा तयार व्हायला लागतो त्याला आपण कफ असं म्हणतो. आणि हा कफ ज्यावेळेस फुफ्फुसांमध्ये जाऊन बसतो त्यावेळेस तिथं तो ब्लॉक निर्माण करून हवेचं प्रमाण कमी येतं आणि मग ऑक्सिजन लेवल कमी होऊन रुग्णाला वेगवेगळे त्रास त्यातनं जाणवायला लागतात. अशा वेळी शरीर काय करतं की ते जे कफ किंवा जे त्याचं जमा झालेलं सगळं मटेरियल आहे त्याला बाहेर काढण्यासाठी तो खोकल्यात त्याचं रूपांतर होतं आणि मग खोकल्यातनं जे काही पडेल थोडंसं कफ पडतो तिथं जागा मोकळी होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रमुख लक्षण जर आपण बघितलं तर खोकला आणि दम हे प्रमुख लक्षण याच्यात असतं. बरोबर बरोबर. अर्थातच आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत. मात्र जेव्हा ऑक्सिजनचा विचार केला जातो तेव्हा आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात, कारण की सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची समस्या निर्माण झालेली आहे. अनेक जणांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, अनेकांना ऑक्सिजन सिलेंडर्स लागतात, अनेक जण व्हेंटिलेटरवरती आहेत. तर अशा वेळेस आपण आयुर्वेदामध्ये काही असे छोटे मोठे उपचार आहेत का की जेणेकरून ऑक्सिजन लेवल आपली वाढवू शकतो? नक्कीच. असे की हा जो कफ शरीरातला असतो हा कफ पचवणारी औषधं जी आयुर्वेदामध्ये आम्ही वैद्य मंडळी वापरत असतो ती जर आपण त्या ठिकाणी वापरली तर त्यांचं काम आपल्या पहिल्या आमाशयामध्ये म्हणजे जठरापासून सुरू होतं. जठरातला निर्माण झालेला विकृत कफ त्यातनं पचतो. नंतर ती औषधं फुफ्फुसांवर देखील चांगले परिणाम देतात. फुफ्फुसांमध्ये जमा झालेला सगळा कफ तो त्यांनी औषधातनं त्या पचायला लागतो आणि फुफ्फुस मोकळी होऊन हवा आतमध्ये शरीरात जास्ती प्रमाणात यायला लागते आणि मग आपल्याला ऑक्सिजन शरीराला पुरेसा मिळायला लागतो. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळे काही उपचार असतात. मग पोटातनं घेण्याची औषध असतात, काही लेप असतात. खोकला वगैरे जास्त प्रमाणात जर असेल, विशेषतः बऱ्याच रुग्णांना असं होतं की कोरडा खोकला बऱ्याच वेळेस आढळतो. थोडंसं छातीला तेल लावून शेकलं वगैरे तरी पण छातीतली फुफ्फुसात जी आपल्या फुफ्फुसातल्या वाहिन्या असतात त्यांना मऊपणा येऊन त्या मोकळ्या व्हायला लागतात, त्यांचं विस्फोरण व्हायला लागतं आणि मग हवेचा जो आतमध्ये गरज आहे ती थोडी पुरेशी यायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आता येणारा रुग्ण जो असतो तो ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागणं म्हणजे थोडीशी क्रिटिकल कंडिशनकडे तो रुग्ण जायला लागलेला असतो. आणि अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये चालणारी औषधं देखील आयुर्वेदामध्ये भरपूर असतात जी काही आम्ही वैद्य मंडळी वापरत असतो. त्याचं जर आपण या कंडिशनमध्ये जर केलं तर रुग्ण त्यातनं नक्की चांगल्या पद्धतीने बाहेर येऊ शकतो. आता एक मला अनुभव आपल्या रुग्णांना शेअर करूशी वाटतो. असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये तत्काळ परिणाम देणारे औषधं नाही आहेत किंवा क्रिटिकल पेशंट्स असतील, सिरियस पेशंटसाठी उपचार नाहीत असं आयुर्वेद बऱ्याच वेळेस गैरसमज असतो. तर मला एक पेशंटचा अनुभव मी नुकता शेअर करतो आपल्याशी. अगदी एक 8-10 दिवसापूर्वीच एक पेशंट आमच्याकडे आलेलं. त्याचं साधारण वय वर्ष 61 आणि सॅच्युरेशन त्याचं 80 पर्यंत आलेलं होतं. त्या बाय प्रोटोकॉल किंवा त्याच्या ऑक्सिजन लेवल कमी झालेलं असल्यामुळं कंटिन्यूस खोकला त्याला चालू होता. 2 पावलं चालली तर त्याला दम लागायचा आणि मग त्या रुग्णाला तसं खरं हॉस्पिटलायझेशनची अत्यंत तीव्र गरज होती आणि व्हेंटिलेटरची सुद्धा त्याला खूप गरज होती. पण परिस्थिती अशी की बाहेर व्हेंटिलेटर बेड कुठेच अवेलेबल नव्हते आणि मग त्यावेळेस म्हटलं हा रुग्ण खराब व्हायला नको, याला काही धोका निर्माण व्हायला नको. पण एक चाटण मी आमच्या बऱ्याच पेशंटला वापरत असतो. त्या चाटणाची मात्रा त्याला सुरू केली आणि साधारण ती मात्रा आम्ही संध्याकाळी 6ला सुरू केली तर रात्री 9:30 पर्यंत त्याचं सॅच्युरेशन 80 वरून 93 पर्यंत आलं होतं. आणि नंतर मग त्याला प्रोटोकॉल आहे, आम्ही त्याला ऍडमिट केलं एक ठिकाणी आणि जवळपास तो पेशंट 8 दिवस ऍडमिट होता. त्याला ऑक्सिजनची साधी सुद्धा गरज पडली नाही, इतकं ते चांगले परिणाम आपल्या औषधांचे त्याला आले आणि 8व्या दिवशी पेशंट सुखरूप डिस्चार्ज होऊन घरी आला. अगदी मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं, बऱ्याचदा असं होतं की ॲलोपॅथीची औषधं सुरू असताना आपण कोरोनाची ही म्हणजे आयुर्वेदाची काही औषधं आहेत म्हणजे ऑक्सिजन लेवल वाढवणं असेल किंवा इतर काही तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही औषधं आहेत आयुर्वेदामध्ये, ती घेतली तर योग्य ठरू शकतात? कसं होतं, आयुर्वेदिक औषधं ही सगळी वनस्पती औषधं असतात. ज्या पद्धतीने आपण भाजी भाकरी खाऊन ॲलोपॅथीची औषधं घेत असतो त्या पद्धतीने आयुर्वेदाची सगळी वनस्पती औषधं असल्यामुळं ज्यांचं ऑक्सिजन लेवल कमी आहे किंवा ज्यांना सर्दी खोकला इतर काही त्रास लक्षण आहेत अशा रुग्णांनी जर आयुर्वेदिक औषधांची जर जोड दिली ते नक्कीच त्यातनं लवकर बरे व्हायला मदत होते आणि दोघांचं एकमेकाला काही इंटरॅक्शन किंवा एकमेकाला काही त्रास नसतो. त्याच्यामुळे दोन्ही उपचार आयुर्वेदिक उपचार एकदम सुरक्षित आणि सेफ आहेत अशा कंडिशनला. अगदी ह्या सगळ्याच्या निमित्ताने ह्या उपचारांबद्दल तर झालं, मात्र बऱ्याचदा असं होतं की आपली रोगप्रतिकार शक्ती का कमी होते तर आपला आहार हा योग्य प्रमाणात नाहीये. जेव्हा आपण आहार योग्य प्रमाणात घेऊ तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढायला सुरुवात होते. मग नेमका आहार ह्या काळामध्ये कसा असायला पाहिजे?
आपण मूळ लक्षण जर याच्यामध्ये सगळं बघितलं तर प्रामुख्यानं भूक मंदावणं हे प्रमुख लक्षण असतं आणि अशा वेळेस जर आपण जेवढं हलकं गरम गरम पातळ घेऊ तेवढं आपलं अग्नी चांगला प्रदीप्त व्हायला लागतो आणि अग्नी प्रदीप्त झालं की तो जो शरीरातला आहे ते सगळं भस्म करून टाकतो. मग ते कफ असेल पित्त असेल सगळं तो नष्ट करतो. तर यासाठी आयुर्वेदातील जी काही दीपन पाचन चिकित्सा आणि मुख्यतः आहारामध्ये जर आपण बघितलं मुगाचं तुरीचं हुलग्याचं कढण त्याला आले लसणाची फोडणी देऊन ते घ्यावं, बाजरीची ज्वारीची भाकरी चपाती घ्यावी भुकेनुसार, भाजलेल्या तांदळाचा भात घ्यावा, मुळा कारलं आपलं हिरवं वांग अशा ज्या काही भाज्या असतात करटोल वगैरे यांचा भुकेनुसार वापर करावा. त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपला जो जठराग्नी तो व्यवस्थित प्रदीप्त राहतो. तो प्रदीप्त राहिला की आपलं आरोग्य त्याने अबाधित राहत असतं. बऱ्याच वेळेस असं मी बघतो की याच्यामध्ये इन्फेक्शनमध्ये व्हायरल न्यूमोनायटिस ज्यांना झालेला आहे किंवा ज्यांचं ऑक्सिजन लेवल कमी झालेली ताप वगैरे लक्षण आहेत अशी लोक अंगात ताकद या टिकावी म्हणून फळांचे रस अंडे वगैरे खात असतात. तर मुळात याची पचवायची ताकद त्या पेशंटची कमी झालेली असते आणि अशा वेळेस हे जड गोष्टी जर खाण्यात आल्या त्यातनं जो चिकटा किंवा कफ आणखी वाढणार शरीरातला त्याने इन्फेक्शन ते लवकर बरे होण्याचं विना कारण ते इन्फेक्शन थोडं लांबण्याची शक्यता जास्त असते. जेवढं हलकं गरम गरम पातळ घेऊ आणि गरम पाणी वगैरे पिऊ आपण तेवढं चांगलं याच्यामध्ये. त्याच पद्धतीने आलं घातलेला तुळशीचा चहा वगैरे 2 टाइम घेतला तरी पण चालतो. दूध वगैरे या गोष्टी बंद कराव्यात. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आहार घेतला तर नक्कीच तो उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकतो. आपल्यापर्यंत आतापर्यंत खरं तर अनेक लोक पोहोचलेली आहेत आणि त्यांनी कोरोनानंतर उपचार घेतलेले आहेत. कारण की बऱ्याचदा असं होतं की कोरोनानंतर बऱ्याच केसेस अशा येतात की अजूनही दम लागतोय, थकवा जाणवतोय, तर त्यानंतर आपण आयुर्वेदातले हे उपचार घेतले तर त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. असे काही रुग्णानुभव आपल्यापर्यंत पोहोचले त्याच्यातलाच एक निवडक रुग्णानुभव आपण जाणून घेऊयात काय म्हणतात ते. नक्कीच. नमस्कार. माझे मोठे बंधूंना 16 एप्रिल रोजी कोरोना डिटेक्ट झाला पॉझिटिव्ह. त्यांचा 16 एप्रिलला HRCTचा स्कोअर होता 5. तेव्हा आम्ही हॉस्पिटलाइज केलं. हॉस्पिटलाइज केल्यानंतर 3 दिवसामध्ये तो स्कोअर 14पर्यंत गेला. 14पर्यंत गेल्यानंतर त्याची सिच्युएशन क्रिटिकल झाली. क्रिटिकल झाल्यानंतर O2ची रिक्वायरमेंट आली. सुरुवातीला 2.5 लिटर, नंतर 5 लिटर, नंतर 7.5 लिटर. त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याच्यानंतर आम्हाला एक टोसिझुमॅब हे 40,000चं इंजेक्शनची रिक्वायरमेंट दिली, पण ते महाराष्ट्रात कुठेच अवेलेबल झाले नाही. पर्यायाने आम्ही आयुर्वेदाकडे देशमुख सरांकडे आलो आणि त्याचं सॅच्युरेशन तेव्हा होतं 7 लिटर O2 असताना 88-89. सर्व परिस्थिती देशमुख सरांना सांगितल्यानंतर त्यांचे औषधोपचार चालू केले. 3 दिवसात त्याचं सॅच्युरेशन O2 निघून 94-95 आहे. आजच्या डेटला पेशंट डिस्चार्ज होऊन घरी व्यवस्थित आहे. आत्ताच आपण खरं तर हा रुग्णानुभव ऐकलेला आहे की आयुर्वेदातले हे जे उपचार आहे, जेव्हा ॲलोपॅथीचे तुम्ही उपचार घेत असतात तेव्हा तुम्ही आयुर्वेदाचे उपचारही सुरू केले तर नक्कीच त्याचा फायदा देखील होताना दिसतोय. आणि ज्यांना कोणाला जर कन्सल्टेशन करायचं असेल, डॉक्टरांशी बोलायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर सध्या डॉक्टर ऑनलाईन कन्सल्टेशन देत आहेत, औषधं देखील तुम्हाला मिळणार आहेत. या सगळ्याबद्दलची माहिती आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊयाच. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न. आत्ता आपण हा रुग्णानुभव ऐकला. बऱ्याचदा असं होतं की पेशंट ॲडमिट असतो, नातेवाईक घरात असतात, तर अशा वेळेस ह्या पेशंटपर्यंत ही औषधं पोहोचवणं, कारण की आत्ता त्यांनी सांगितलं काही औषधं मिळतही नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचदा जीव जाण्याची देखील शक्यता असते. तर अशा वेळेस आपण ह्या थोड्याशा प्रमाणात जर आयुर्वेदातले काही उपचार केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का? तो कसा काय? कसं आहे की आता आमच्याकडेही बरेच पेशंट्स येतात, म्हणजे पेशंटचे रिलेटिव्ह येतात. आता बहुतेक क्रिटिकल पेशंटचेच सगळे रिलेटिव्ह येतात. तर पेशंट ICU मध्ये ॲडमिट असतो, लांब लांबचे लोक असतात, आम्हाला तिथे प्रॅक्टिकली पोहोचणं शक्य नसतं आणि पेशंटला इथे दवाखान्यात येणं आमच्याकडे शक्य नसतं. अशा वेळेस आम्ही काय करतो, पेशंटचा जो रिलेटिव्ह आहे तो पेशंटचे सगळे रिपोर्ट्स घेऊन येतो आणि त्याचे जे काही लक्षणे तेच सांगतो. त्या पद्धतीने आम्ही पेशंटचं जर फोनवर बोलणं शक्य असेल, फोनवर बोलून ऑनलाईन कन्सल्ट करून त्यांना मेडिसिन्स देतो किंवा मग रुग्णांनी सांगितलेल्या लक्षणानुसार पेशंटला औषध देत असतो. त्या पद्धतीने या उपचार बऱ्याच रुग्णांना आम्ही केलेले आहेत, आतापर्यंत ICUतल्या रुग्णांना देखील केलेले आहेत आणि ते पेशंट्स त्यातनं लवकर त्यातनं बरे व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा झालेले आहेत. त्या पद्धतीने देखील आपल्याला काम याच्यामध्ये करता येतं. क्या बात आहे. अर्थातच म्हणजे कोरोना असताना देखील आपण हे उपचार घेऊ शकतात. जरी हॉस्पिटलमध्ये आपली व्यक्ती आजारी आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, तेव्हा देखील आपण हे उपचार घेऊ शकतो. मात्र बऱ्याचदा डॉक्टर कोरोना होऊन गेल्यानंतर पोस्ट कोविड जे काही आपल्याला बघायला मिळतात सिम्पटम्स किंवा जे काही त्रास बघायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः दम लागणं, अस्वस्थ वाटणं किंवा सतत थकवा जाणवतं, तर अशा वेळेस आपण आयुर्वेदातले उपचार करू शकतो का आणि ते कोणते आहेत? नक्कीच.
तर प्रमुख लक्षण जर आपण ज्यावेळेस बघतो याच्यानंतर कोविड नंतर, तर ते असतं प्रामुख्यानं थकवा येणं, हे प्रमुख लक्षण असतं. ज्यावेळेस कुठलाही ताप शरीरामध्ये येतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही सप्तधातू असतात, रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्यातल्या रसधातू जो आपला आहे त्याची ताकद त्यातनं कमी पडायला लागते. आणि धातूंची कार्य जर आपण बघितली तर प्रीणनम जीवनम लेपहा स्नेहो धारण पूर्ण असं एक आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. प्रीणन म्हणजे शरीराला बळ देणं, ताकद देणं, शरीराचा उत्साह टिकून ठेवणं हे काम आपल्या रसधातूचं असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला ताप येतो किंवा कोविड सारखा आजार होऊन जातो त्यावेळेस या रसाचा क्षय होतो किंवा त्याचं प्रमाण शरीरातलं कमी यायला लागतं. अशा वेळेस रसधातू वर्धन करणारी जी काही आयुर्वेदामधली उपचार पद्धती असते त्याच पद्धतीने रक्तावर जाणारी औषधं देखील आयुर्वेदातली जी असतात. आणि रक्तम जीव इथे स्थिता असं देखील आयुर्वेदशास्त्र सांगतं. आपलं जीव किंवा प्राण हा रक्तावर अवलंबून असतो. आणि रक्तो शोणित फेणत भाव फुफ्फुसा हा असं देखील आयुर्वेदशास्त्र सांगितलेले आहे. म्हणजे शोणित किंवा रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसांची निर्मिती होते असं आयुर्वेदशास्त्र सांगितलेले आहे. म्हणजे आपल्याला फुफ्फुस जर चांगली करायची असतील तर रक्तावर काम करणं गरजेचं आहे, रक्त प्रसारण करणं गरजेचं आहे. आणि शरीराला थकवा जर घालवायचा असेल तर रसधातू चांगला करणं शरीराला गरजेचं आहे. हा रस जर शरीराला चांगला झाला तर नक्कीच थकवा पेशंट त्यातनं लवकर कमी यायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. बऱ्याच वेळेस असं होतं की रुग्ण ऍडमिट असताना मटन सूप वगैरे घेत असतात भूक कमी असताना. तर आमचं सांगणं असं आहे की तुम्हाला भूक चांगली असेल, ताप वगैरे काही नसेल आणि थकवा असेल तर तुम्ही जरूर मटन सूप घ्या. परंतु भूक नसताना घेतलं त्यांनी अजून थोडंसं ते आजार लांबण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. म्हणजे योग्य आहार घेणं, त्याचबरोबर योग्य उपचार घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि कोरोना नंतर काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, अजून एक महत्वाचा प्रश्न, कारण की आपण पाहतोय की मधुमेही रुग्ण, हार्टचे पेशंट्स यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. मात्र अनेक जणांना आता आपण पाहिलं तर कोरोना होऊन गेल्यानंतरही हार्ट अटॅक येण्याची शक्यता बळावते. तर अशा पेशंटमध्ये आपण आयुर्वेदातले उपचार करू शकतो का आणि त्यांचा हा धोका टाळू शकतो का? नक्कीच. आता आपण पूर्वीच बघितले की रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसांची निर्मिती असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तर त्याच्यामुळे रक्ताचा आणि फुफ्फुसांचा जवळ संबंध आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला अटॅक येतोय कुठल्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर, तर तो अटॅक का येतो तर फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण व्हायला लागतात. आणि त्या रक्ताच्या गुठळ्या ज्यावेळेस हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जातात त्यावेळेस ती रक्तवाहिनी ब्लॉक करून अटॅक येत असतो. तर आपल्याला जर आयुर्वेदामध्ये असे काही औषध असतात जसे लवणवर्गीय औषधं, क्षारवर्गीय औषधं अशी जी असतात ती जर आपण त्या पेशंटला ऍडमिट असताना जर सुरू केली आणि त्याचा जर वापर केला तर ती जो रक्ताच्या गुठळ्या त्यात निर्माण होणार आहेत त्या विरघळण्यासाठी देखील त्या औषधाचा चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आणि त्याच पद्धतीने त्या गुठळ्या निर्माण होऊ नये अशी देखील उपचार आपल्याला करता येऊ शकतात आयुर्वेदाच्या माध्यमातून. त्या पद्धतीने केलं तर नक्कीच त्याला चांगला फायदा होतो. बरेच रुग्ण घरी आल्यानंतर त्यांना अटॅक येतो असं देखील बघायला मिळतं. मग डिस्चार्ज झाल्यानंतर देखील लगेचच आपण जवळच्या वैद्याकडनं जर योग्य ते आयुर्वेदिक उपचार सुरू केले त्याने देखील आपल्याला त्याच्यामध्ये चांगले फायदा बघायला मिळतो. काही लेप देखील त्याच्यासाठी असतात. त्या लेपाने देखील आपण फुफ्फुसांचं जे काही कार्यक्षमता ते वाढू शकतो आणि त्या याच्यामध्ये गुठळ्यांमध्ये देखील त्यांचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. त्याच पद्धतीने थोडंसं हलकंसं बऱ्याच रुग्णांमध्ये होतं की कॉन्स्टिपेशन हे एक प्रमुख लक्षण असतं. बद्धकोष्ठता देखील बऱ्याच रुग्णांमध्ये आढळते. थोडंसं अनुलोमन चिकित्सा जरी आपण त्याच्यामध्ये केली, पोट साफ होणारी औषधं जरी वापरली त्यातनं देखील त्यांचा दम कमी होणं आणि कॉन्स्टिपेशन दूर होण्याला एकाच वेळेस फायदा मिळू शकतो. अगदी. कारण आपण पाहतो सध्या या कोरोनाच्या या खरं तर काळामध्ये किंवा ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांना अनेक गोळ्या दिल्या जातात त्या दरम्यानच्या काळात आणि त्यामुळे उष्णता पोटातली वाढते. तर अशा वेळेस आपण जर आयुर्वेदातले हे उपचार कोरोना नंतर करून घेतले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो त्या पेशंटला. बऱ्याच रोगप्रतिकार शक्ती अजून वाढण्यासाठी नेमकं आयुर्वेदात काय उपचार सांगितलेत? असं आहे की आपण बघतो कुठलंही इन्फेक्शन असेल, व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, अमिबिक असेल, तर ज्या लोकांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार क्षमता कमी आहे अशा रुग्णांमध्येच त्याचा धोका जास्त असतो इन्फेक्शन होण्याचा. तर आयुर्वेदामध्ये जे काही इम्युनिटी वर्धन करण्यासाठी जी औषधं जी आपली असतात त्याच्यामध्ये मुख्यतः आमचं जे कोल्हापूरचं ट्रस्ट आहे विश्वती आयुर्वेद त्याच्यातर्फे रसमाधववटी, माधव रसायनवटी, माधव रसायन प्लस वटी ह्या 3 प्रकारच्या गोळ्या आहेत इम्युनिटी वाढण्यासाठीच्या. त्या जर आपण नियमितपणे घेतल्या तर आपली इम्युनिटी चांगली राहून आपण वेगवेगळे इन्फेक्शन टाळू शकतो. बऱ्याच वेळेस असंही होतं की म्हणजे कोरोनानंतर बऱ्याच जणांना दम लागणं हे प्रमुख लक्षण असतं. हा दम का लागतो तर लंग फायब्रोसिस त्याचं एक प्रमुख कारण असतं. म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये मांसल तंतू फायब्रोसिस तयार व्हायला लागतं. त्यातनं पुरेशी हवा फुफ्फुसांमध्ये न आल्यामुळे दम लागायला लागतो. अशा रुग्णांमध्ये एक छोटंसं लघुशोधन ज्याला आम्ही वैद्य मंडळी करतो, विशेषतः लघुवमन, लघुविरेचन जर केलं तर हा जमा झालेला सगळा कफ चिकटा बाहेर निघून जातो. फुफ्फुस मोकळी होऊन सॅच्युरेशन रक्तातलं ऑक्सिजनचं चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं. काही लेप देखील असतात जे की उपचार आपण ऑक्सिजन लेवल कमी असताना करतो तीच उपचार रुग्ण घरी आल्यानंतर जर ऑक्सिजन लेवल कमी असेल, दम लागत असेल ती जर आपण केली, लेप वगैरे काही त्या ठिकाणी लावली, चाटण वगैरे जर आपण घेतलं
तर त्या पद्धतीने केलं की नक्कीच त्याचं जो फुफ्फुसात जमा झालेलं काही फायब्रोसिस मटेरियल आहे ते क्लिअर होऊन रुग्ण त्यातनं बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे इतका फायदा खरं तर ह्या कोरोना नंतरच्या आयुर्वेदातल्या उपचारांमध्ये आहे आणि मला वाटतं की जर आपण हे उपचार घेतले तर नक्कीच आपण पूर्वी जसे होतो तसेच पुन्हा एकदा आपल्यामध्ये तेवढीच ताकद निर्माण होऊ शकते, तेवढाच आपल्यामध्ये खरं तर जोश निर्माण होऊ शकतो आणि उत्साह फार महत्वाचा असतो किंवा एक प्रकारची ताकद असणं हे फार महत्वाचं आहे. कारण की बऱ्याचदा कोरोना नंतर जो काळ असतो तो फार त्रासदायक असतो, कारण की आपण अनेक रुग्णांना वरती आतापर्यंत उपचार केलेले आहेत. मला ह्याचंच उदाहरण खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, आयसीयू मध्ये असलेल्या पेशंटवरती देखील आपण उपचार करू शकतो का आयुर्वेदाच्या माध्यमातून? नक्कीच करू शकतो. एक रुग्णाला मी आपल्याशी शेअर करतो. एक 30 वर्ष वयाचा पेशंट आपल्याकडे आलेलं आणि त्याला कंटिन्युअस खोकला होता, स्कोर जवळपास 14 होता आणि नंतर थुंकीतनं रक्त पडायला लागलं होतं. बापरे. तर मग त्याला आपण ट्रीटमेंट सुरू केली. रात्री त्याला एक आपलं औषध चाटण दिलं तर सकाळपर्यंत त्याचा पहाटेपर्यंत खोकला पूर्णपणे थांबलेला होता. पहाटे उठल्यावर परत खोकला यायला लागला, चाटण घेतलं, खोकला पूर्णपणे थांबला आणि ते थुंकीतनं रक्त पडायचं देखील पूर्णपणे थांबलं. तसं पेशंट हे क्रिटिकल होतं, परंतु ट्रीटमेंट आपली सगळी व्यवस्थित त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने फॉलो केली आणि जवळपास रुग्ण 1-5 दिवसामध्ये पूर्णपणे क्लिअर झाला. सॅच्युरेशन त्यांचं जे अगदी 80% 70-80 पर्यंत होतं ते अगदी 94-95 पर्यंत आहे. ऑक्सिजनची देखील असायला गरज नाही. आता सध्याचं सॅच्युरेशन 97-98 पर्यंत आलेला आहे. क्या बात आहे. मात्र एकूणच आत्ताचा जो काळ आहे तो तसा त्रासदायक आहे, हे मोठं संकट आपल्यावरती ओढावलेलं आहे. मात्र विषाणूच्या या प्राथमिक अवस्थेमध्ये नेमकं काय केलं पाहिजे त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? याची प्राथमिक लक्षणं जर आपण बघितली कुठल्याही विषाणूची, इन्फ्लुएन्झा असेल, व्हायरल असेल, त्याच्यामध्ये मुख्यतः ताप, सर्दी, खोकला हे कॉमन लक्षण असतात. तर काही घरगुती उपचार जे आपण आहेत ते जर आपण केले, विशेषतः एक सितोप्लाझी चूर्ण नावाचं औषध असतं ते नियमितपणे घेणं. जर ताप असेल तर सुदर्शन काढा घेणं. आता सुदर्शनमध्ये भूनिंब नावाची जी वनस्पती त्याच्यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टीज प्रूव्ह झालेल्या आहेत, त्याचे रिसर्च पेपर देखील आहेत. त्याच पद्धतीने त्रिभुवनकृती नावाची गोळी असते त्याच्यामध्ये देखील अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत, ते पण रिसर्च त्याचे पेपर्स उपलब्ध आहेत. तर त्रिभुवनकृती, सितोप्लाझी चूर्ण, सुदर्शन काढा हे जर आपण घरगुती उपचार म्हणून घेतले, त्याच पद्धतीने व्हायरल इन्फेक्शनमध्ये रसमाधवटी, माधवरसायन वटी आणि माधवरसायन प्लस जर आपण सेवन केलं तर आपल्या प्राथमिक अवस्थेमध्येच आपण त्याला पायबंद घालू शकतो आणि तो रुग्ण पुढे मॉडरेट होणं, सिव्हिअर होणं इथपर्यंत जाण्याचं आपण टाळू शकतो. अर्थात यातनं जर कव्हर झालं नाही तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरला किंवा वैद्याला भेटून योग्य ते आयुर्वेदिक उपचार किंवा त्या डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार सुरू करून बरं व्हावं. अगदी. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला आयुर्वेदातले हे उपचार करून घ्यायचे, खास करून कोरोना नंतरचे आयुर्वेदात जर उपचार करून घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. ऑनलाईन कन्सल्टेशन स्वतः वैद्य देशमुख देणारच आहेत, पण त्याचबरोबर औषधं नेमकी कुठली घ्यावी, कुठला आहार घ्यावा याबद्दलचं मार्गदर्शन देखील वैद्य अतुल देशमुख हे तुम्हाला या ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून करणार आहेत. तेव्हा जर तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर काळजी करू नका. तुमचा दम लागणं, थकवा दूर होणं हे आयुर्वेदामधल्या काही उपचारांनी सहज शक्य आहे आणि ह्या उपचारांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि वैद्य अतुल देशमुख हे विविध ठिकाणी आपली सेवा देतातच, मात्र सध्या ते ऑनलाईन कन्सल्टिंग करतात. तेव्हा तुम्ही देखील जर तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑनलाईन कन्सल्टेशन घ्या. वैद्य, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे